बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. आज आपल्या सगळ्यांना माहिती, थोड्या महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशामध्ये राज्यामध्ये एक वेगळी क्रांती निर्माण झाली. जी मंडळी एक वेगळ्या अहंकारामध्ये वावरत होती त्या मंडळीला जमिनीवर कोणी आणला असेल तर आमच्या सर्व मतदारांनी आणलं. मला आवर्जून सांगायचं की ही निवडणूक अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर आली. ही निवडणूक एका वेगळ्या विचाराची आहे. ज्या लोकसभेमध्ये आपण सातत्याने सगळ्यांना पटवून सांगितलं तो विचार त्या निवडणुकीमध्ये झोपायचं काम पुढच्या काळामध्ये आपल्याला करायचं. आज आपलं राज्य हे खऱ्या अर्थाने प्रगतीशील राज्य म्हणून ओळखलं जातं आणि मग गेल्या अनेक वर्ष आपण बघतोय केंद्रातून असेल आपल्या राज्याला सातत्यानं मागं ओढून किंवा मागं ओढायचा प्रयत्न या ठिकाणी होतो. आणि मग ज्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्य या देशामध्ये टॅक्सच्या माध्यमातून एक मोठा महसूल केंद्र शासनाला देण्याचा प्रयत्न करतात आणि मग दुसऱ्या बाजूला जेव्हा आपल्याला गरज असते, आपल्या राज्याला निधीची गरज असते, तेव्हा हेच केंद्र शासन आज आपल्या महाराष्ट्रावर दुजाभाव का करतं हा प्रश्न माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावर होतो. आणि एका बाजूला ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचं सरकार त्या राज्यामधून त्या ठिकाणी महायुतीने ज्या पद्धतीने पुढे येऊन घालवण्याचा प्रयत्न केला आणि मग आम्ही सगळेजण जे विरोधी पक्ष आमदार म्हणून या ठिकाणी वावरतो, आमच्या सगळ्यांच्या बरोबर सातत्याने निधीचा अभाव या ठिकाणी केला जातो. एका बाजूला जर महाराष्ट्र चांगल्या पद्धतीने महसूल देतं मग आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींना का निधी दिला जात नाही हा प्रश्न आम्हा सगळ्यांच्या समोर आहे. ठिकाणी एकीकडे हे महायुती सरकार प्रसिद्धी आणि अनेक इव्हेंट करतं आणि ह्याच्यावर खर्च करण्यामध्ये त्यांच्याकडे निधी आहे. महानिधी आमच्यावर का लोकांवर का त्या ठिकाणी दिला जात नाही हा प्रश्न देखील आपल्या समोर आहे. आपल्या सगळ्यांना माहिती की आपल्या या सरकारनं यावर्षी 23 आणि 24 ला जवळजवळ 82,000 कोटी आणि आतापर्यंत कर्ज आपल्या राज्यावर काढले आहे आणि 7,000 कोटीचं कर्ज आतापर्यंत झाले आहे. तुमच्या एवढा कर्जाचा बोजा आज जेव्हा तुम्ही आमच्यावर ठेवता मग एकीकडे आपण जर आमची युवती बघतो त्यांना आज या ठिकाणी प्रश्न पडलाय की रोजगार आम्हाला निर्मिती कधी होणार. आम्ही सातत्याने या सर्व युवतीसाठी रोजगार निर्मिती करून देण्यामध्ये प्रयत्न करतो. एका बाजूला आमच्या शेतकऱ्यांना आज शेती करायला या ठिकाणी अडचण होते, दुसऱ्या बाजूला आमच्या माता भगिनी बदलापूर सारखी घटना या ठिकाणी घडली. त्या बदलापूरच्या प्रकरणामध्ये आपण बघितलं असेल एक आपली आई आज सगळ्या अर्थाने एका मुलीवर अत्याचार झाला आणि दुसऱ्या बाजूला 14 तास त्या आईला एका मध्ये बसवं लागलं. हे दुर्दैवानं आपल्या समोर ही घटना या ठिकाणी घडली. आणि मग अशा अनेक गोष्टी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमध्ये तुला पडला तेव्हा देखील सरकारने उत्तर दिलं नाही. आणि हे प्रश्न आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये येतात की ज्या पद्धतीने सरकार सगळ्या अर्थाने पुढे येऊन आपल्या सगळ्यांच्या समोर एक योजना चालू करतं. ही योजना चालू केल्यानंतर आज आपल्या सगळ्यांना धुंदून ठेवायचं काम सरकार करतं. तुम्ही योजना चालू केली ह्याच्याबद्दल तुम्हाला योजना चांगली असली पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. पण जेव्हा योजना चालू करता तेव्हा योजनेच्या माध्यमातून तुम्ही एक हाताने देता आणि हा पटीने आमच्या सगळ्यांना भगिनी वडीलधारीच्याकडे घेता हे आज खऱ्या अर्थाने ही वस्तुस्थिती आहे. आणि हा सगळा बोजा आहे हा सगळ्यांच्या खऱ्या अर्थाने महागाईचा बोजा हा डोक्यावर ठेवायचा प्रयत्न सातत्याने सरकार करतं. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आज महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही सगळेजण ताकदीने या राज्यामध्ये पुढे आलो, त्या जिल्ह्यामध्ये पुढे आलो. आदरणीय सदाभाऊ साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या जिल्ह्यामध्ये सातत्याने काम करण्याचा प्रयत्न करतोय. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आता फार दिवस राहिले, आता 2 ओव्हर शिल्लक राहिले. त्यामुळे त्या 2 ओव्हर आपल्याला चांगल्या पद्धतीने खेळावे लागते. महाविकास आघाडीचे आमचे सर्व उमेदवार इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, आमचे सर्व मातब्बरी उपस्थित आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे आज महाविकास आघाडी म्हणून जेव्हा आम्ही सरकारमध्ये येणार तेव्हा काही घोषणा आम्ही केल्या आणि त्या प्रत्येक घटनापर्यंत पोहोचायचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतो. आज आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती करतो, फार वेळ घेणार नाही, अनेक वक्तव्य त्या ठिकाणी बोलणार. आज खऱ्या अर्थानं आज त्याच्यासमोर बटन दाबून मोठ्या मताने एक तुमचा मुलगा, तुमचा भाऊ, तुमचा नातू समजून माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या डोक्यात हात घेऊन आशीर्वाद द्या एवढीच